पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या उपदेशासाठी. त्याच्या आधी विचारू द्यात, उपदेशासाठी तयार आहात का? अशोक रेडी? म्हणा, देव आज माझी भेट घेणार आहे. शेजारच्यांना म्हणा, देव आज तुमच्याशी बोलणार आहे. देवाचं वचन लक्षपूर्वक ऐका, कान उघडे ठेवून ऐका. आमेन. ताई माईक तुमच्याकडे ठेवाल वचन वाचायला. ओके, नंबर 7 डिक्लेरेशन नंबर 7 वाचूया की आपण सगळे? तसं म्हणायचंय, ख्रिस्तामध्ये मी, म्हणा, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहे. आमेन. आय एम अ को-हेयर विथ क्राइस्ट इन गॉड. मी ख्रिस्ता बरोबर सहवारस आहे. आणि त्याच्या बऱ्याचशा गोष्टी, जवळजवळ 6 पॉईंट आहेत. तयार आहात ऐकायला? लिहून घेत असाल तर लिहून घ्या. आणि संकल्पना जी आहे ना, ही जी संकल्पना आहे वारसा. मी वारस आहे. म्हणा, मी वारस आहे. आणि वारसा हक्का माझा आहे. कोणत्या जमिनीचा? कोणत्या? खबरदार, इथे भांडला जमिनीसाठी. तर सगळी शक्यरा मिष्टीचं नावी करून द्या. आमेन. ते नाही बोलायचं, बाकीचं बोला. को-हेयर ऑफ गॉड. को-हेयर ऑफ गॉड ही संकल्पना, मुख्यच जी संकल्पना आहे ती रोमकरासपत्राचा 8वा अध्याय आहे, म्हणजे 17 मधून आपण घेतो. काइंडली ओपन युअर बायबल विथ मी प्लीज. रोम 8:17. आणि जर मुले तर वारसही आहोत. माझ्याकडे बघा, म्हणा, मी मुलगा आहे आणि वारस आहे. असं कधी होतं का की मुलगा असताना त्याला वारसा हक्क मिळत नाही? हां, जर तो डांबरट असेल तर बाप त्याचं नाव कट करतो, बरोबर ना? पण आंटी, आपले दोन्ही मुलं डांबरट आहेत का? किती गोड आहे ते 2 भाऊ, किती प्रेमाने राहतात. प्रभू तुम्हाला असंच ठेव त्याच्या आगमनापर्यंत. म्हणून त्यांना तुम्ही काय केलं? आपल्या जागेचा वारसा बनवला की नाही? हॅलो, बायबलमध्ये क्लिअर कट म्हटलंय, आणि जर मुले आहात, आणि जर, तर नाही बरं का. जर तुम्ही ख्रिस्ताला ग्रहण नाही केलं तर नाही, ख्रिस्ताला ग्रहण केलं तर आहात, मुले आहात व वारसही आहात. बरं, वारस कोणाचे पुढे क्लिअर केले? म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. ओके, तो भाग नंतरचा. लेट्स टॉक अबाउट द को-हेयर. इट्स व्हेरी इनटू ब्रॅकेट को-हेयर. लक्ष द्या. आय एम अ को-हेयर ऑफ गॉड. मी परमेश्वरामध्ये एक, ही संकल्पनाच किती छान आहे बघा. आपण जर देहाचे नव्हे तर आत्म्याचे नेतृत्व स्वीकारले तर आपण देवाची मुलं, आणि म्हणूनच देवाचे वारस किंवा ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत. म्हणा, मी ख्रिस्ताबरोबर सहवारस आहे. माय फादर हॅज अ ह्यूज प्रॉपर्टी.
माझ्या बापाकडे, माझ्या पित्याकडे भरपूर मालमत्ता आहे, भरपूर समृद्धी आहे, आणि ती मला दिली माझ्या बापाने. हॅलो, एक जणांनी मध्ये एक व्हायरल केलं होतं की चांद में जागा, चंद्रावरती जागा म्हणे खरेदी करायला चाललोय. हां, तुम्हाला कोणी फोन जर केला की चंद्रावर जागा विकत घ्यायला आहे तर घ्याल का, काय म्हणताल? हां, पैसे नाही म्हणते. हां, चंद्रावर जागा विकत घ्याल म्हटलं तर काय कराल मीराताई? प्रश्न हा मला पहिला पडेल की नेमकं विकतंय कोण? घ्यायला चाललं, विकतंय कोण जागा? हा, हॅलो, आम्हाला जागा विकायची आणि मोजायची गरज नाही, कारण चंद्र, तारे, ब्रह्मांड, विश्व निर्माण करणाऱ्या देवाचा मी लेकरू आहे आणि मी वारस पण आहे. म्हणून असे कितीतरी चंद्र, कितीतरी तारे, कितीतरी ब्रह्मांड जे आहे ना ते माझं आहे. हॅलो, काय बोलतंय पाळसाहेब? 1 गुंठे जागा नाही आमची अजून, घरासाठी स्ट्रगल चाललंय. इथे होणार आहे ते स्ट्रगल, तिथे नाही. तिथं राजमहालात तुम्ही राहणार आहात. बोला ना आमेन. काय करा, नाश्ते केलेत की नाही? आंटीने डब्बा आणला, हवा तर घ्या प्लीज. लुक ॲट मी अँड मला रिस्पॉन्ड. सो याचा अर्थ हा, विश्वासणारे ख्रिस्ताबरोबर देवाच्या राज्यातील आशीर्वाद आणि वारस म्हणून सहभागी होतात. ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा की परमेश्वराने ज्याने अख्खं विश्व बनवलं, ज्याचं नाव एलोहीम आहे, निर्माता, तो एलोहीम म्हणतो की तू एलोहीम संगती संलग्न आहेस. लोक म्हणतात अरे आपली देवसंगती बरोबरी कशी होणार? होत नव्हती, ख्रिस्तामुळे होती. आता मला मागे नाही बसवलं ना मला खाली बसवलं, मला पित्याने ख्रिस्ताच्या बरोबरीला बसवलेलं आहे. हॅलो, माझ्याकडे बघा वरती, काहीच लिहू नका, फक्त लक्ष द्या. मला पित्याने ख्रिस्ताच्या बरोबरीला बसवलेलं आहे, मी बरोबरीच हकदार आहे. जे काही पुत्राला दिलं जाईल म्हणजे येशूला दिलं जाईल ते मला भेटणार आहे. मग तो गौरव असू देत, तो सन्मान असू देत, तो आदर असू देत, तो रेव्हरन्स असू देत, इट इज बिलॉंग्स टू मी ॲज वेल. माहित नाही तुम्हाला कळतंय का नाही? हा, काही लोकांना कळते ते टाळ्या वाजून एक्सायटेड आहेत. काय म्हणतात, थोडा वेळ लागतोय समजायला, प्लीज समजून घ्या. हा, तुम्ही आता धूळ आणि नाही का, अंकल एक जण प्रार्थना करत होता, प्रभू तुझ्या पायाची मी धूळ आहे, खरबड खरखर व्हायरस. काय उत्तर द्यायचं अशा व्यक्तीला? तू तसाच राहा म्हटलं, आम्ही ख्रिस्ताच्या बरोबर आहोत. आमेन. आम्ही एकेकाळी आमची ती स्थिती होती, पापाच्या दुर्दशेमध्ये आपण पडलेलो होतो, परंतु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हाला पुत्र बनवलं आणि पुत्रा संगती पुत्रत्वाचा अधिकार म्हणजे वारसा हक्क पण आम्हाला दिला. हॅलो, हालेलुया. पहिली संकल्पना समजून घ्या. रोमकराच्या 8:17 मध्ये म्हटल्याप्रमाणे की परमेश्वराने आम्हाला या वचनामध्ये खूप काही ब्लेस केलेलं आहे. आणि एवढंच नव्हे, त्या देवाची इच्छा ही आहे की आम्ही जेव्हा हे सगळ्या गोष्टी अनुभवत आहोत ना, तुम्ही अनुभव घेता घेता एक्सपिरियन्स करा, आय एम अ हेअर ऑफ गॉड. मी साधा व्यक्ती नाही, मी परमेश्वरामध्ये फार मोठ्या स्थानावरती विराजमान आहे. आमेन, हालेलुया. पुन्हा ते वचन वाचूया आपण प्लीज. वाचत आहे. आणि जर मुले तर वारिसही आहोत, म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ता बरोबर सोबतीचे वारिस. देवाचे वारिस, ख्रिस्ता बरोबर सोबतीचे वारिस. कोणते वारिस? पहिली गोष्ट समजून घ्या, सहवारस म्हणजे काय. आजकाल वारसा नावावर, वारसाचा हक्क मिळवण्यासाठी खूप साऱ्या प्रोसेस आहेत. नाव लावायला खूप साऱ्या प्रक्रियेमधून जावं लागतं, खूप सारे पेपर काढावे लागतात, आई वडिलांचे, लेकरांचे, लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि मग तिथं नाव नोंदवावं लागतं, खूप सारा वेट करावा लागतो, पैसे भरावे लागतात आणि खूप साऱ्या हेक्टिक गोष्टी आहेत. परंतु देवाला धन्यवाद द्या की आम्हाला असं काही करायची गरज पडली नाही, सगळी काही किंमत अगोदरच पेड केली. टाळ्या खरंच वाजल्या पाहिजे देवासाठी.
सहवारस म्हणजे समजून घ्या, सहवारस म्हणजे काय? को-हेर म्हणजे समान अधिकाराने मिळणारा वारसा हक्क. सहवारस म्हणजे समान अधिकाराने मिळणारा वारसा हक्क. देव विश्वासणाऱ्यांना मुलं, चिल्ड्रन्स, वारस, हेर्स आणि ख्रिस्ताबरोबर सहवारीस असं घोषित करतो. घोषित केलं हे रिटर्न वर्ड आहे. हे देवाने लिहून दिले स्वतःच्या शब्दाने आणि म्हटलं यस यू आर अ को-हेर ऑफ गॉड इन क्राइस्ट जीसस. हालेलुया. ती संकल्पना चर्च समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण देवाची इच्छा ती आहे. नंबर 2, विश्वासणारे देवाची मुले कसे बनतात? पहिला हा प्रश्न आहे बरं का. आता आपण थोडंसं बेसिककडे जाऊया. मी वारस झालो, पण मला हे सांगा मुलं कसे बनायचं बाळक साहेब. नंबर आपण 2 कडे वळूया. 1 नंबर आहे त्याच्यामधला 1 पॉईंट हा आहे, आपण देवाची मुले कशी बनतो. नंबर 1, ख्रिस्तावर विश्वास ठेवून. योहान 1:12 रीड. ओके, ज्यांनी त्याला स्वीकारिले त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. किती लोकांनी स्वीकारले येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून? काही शंका? तुम्ही आता कोण आहात? मुले आहात. म्हणजे दुसऱ्या पॉइंट मधला पहिला मुद्दा, मी मुले कशी बनतो, मुले बनण्याची प्रक्रिया काय. नंबर 1 त्याच्यामधला मुद्दा, तो सब पॉइंट हा आहे, आय एम हॅव्हिंग अ ट्रस्ट अँड बिलीव्ह इन गॉड. ख्रिस्तावर माझा विश्वास आहे. बोला ना आमेन. नंबर 2, पवित्र आत्म्याद्वारे नवीन जन्म पावलेले लोक देवाची लेकरं बनतात. वाचूया आपण रोम 8:15. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला दिलेला नाही, तर त्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारावी असा दत्तकपणाचा आत्मा म्हणा मला मिळाला आहे. PPT भाषांतरामध्ये म्हटले केस इज क्लोज्ड. ऐकताय का? तुमच्यावर एखादा गुन्हा होणार होता, ती कोर्टामधली केसच क्लोज झाली, निर्दोष सुटलात तुम्ही. अँड दॅट एक्झॅक्टली द वर्क हॅज बीन डन बाय जीसस. म्हणून 8:15 मध्ये म्हटलं की तुम्हाला दासपणाचा नव्हे दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. तो दत्तकपणाचा आत्मा म्हणजे हू इट इज? इट इज अ गॉड हू गेव हिमसेल्फ टू यू. त्याने तुम्हाला आणि मला दिला, तो म्हणजे त्याचा पवित्र आत्मा मार्गदर्शक. पवित्र आत्मा हा आमचा हेल्पर आहे, मदतनीस आहे, आमचा सहाय्यक आहे. आणि आम्हाला हे आठवण करून देतो की माझ्या मुली, माझ्या मुला, तू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळं आता कोण आहे माहिती का? पारस आहेस. पण इथल्या गोष्टींसाठी झगडत बसू नका जगातल्या. नो 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 नो, डोंट फाईट फॉर दिस थिंग्स. इफ रिअली वॉन्टेड टू फाईट फॉर द अबोव थिंग्स. दुसरी गोष्ट, देवाची मुले आपण कशी बनतो? पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा जन्म होतो, त्याद्वारे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ख्रिस्ताशी एक रूपता किंवा एक निष्ठता झाल्यावर आम्ही देवाची मुले बनतो. गलतीकरासपत्र 3:26 मध्ये काय म्हटले बघूया. आपले बायबल आपण उघडू शकता. गलती 3:26 असं म्हटलं, तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये विश्वासाने देवाची मुले आहात, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे. माय गुडनेस, हालेलुया. बोला ना हालेलुया. पूर्वीच्या काळी फक्त पुत्रांना वारसा दिला जातो, पुत्रींना नव्हे ना. पूर्वीच्या काळी पुत्रांना वारसा होता, पुत्रींना नव्हे. आता योगेश पास्टरकडे 10 एकर जागा आहे, आमेन म्हणा. मग ती 10 एकर जागा कोणाची? आमच्या नवरा बायकोंची फक्त, असं म्हणेल का तो? हे दोघं म्हणतील आम्ही का फक्त तबलाच वाजवायचं का? हां, यश आणि प्रेम हे काय म्हणतील? आमचा पण त्याच्यामध्ये वाटा आहे. जर त्यांना आणखी 2 पुरी असतात जुळ्या, ते म्हणे सर अहो हे 2च बाज झाले. नियमाप्रमाणे पूर्वी असा नियम होता की फक्त मुलगाच, वारसा हक्क पाहिजे ना. काय म्हणतात त्याला? वंशाला. दिवा झाला डिम डिम, दिव्याचा प्रकाश त्याच्यावरच पडला ना, तर तो दिवा कसा होणार? हा,
परंतु आत्ता असा नियम आलाय, समान हक्क जेवढा मुलाला तेवढा मुलीला आहे. बहिणींनो, आपल्या आईवडिलांना धरा, आमचा हक्क आम्हाला हवा आहे. आणि तो बाय डिफॉल्ट नाही, इट इज फ्रॉम द गव्हर्नमेंट, आणि ते तुम्हाला देणंच आहे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे. बरं, ते देतील किंवा नाही तो भाग त्यांचा. पण ऐका सिस्टर्स, माझा प्रभू म्हणतोय, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये पुत्र आहात. ख्रिस्ताच्या वरती विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला तो पुत्रत्वाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. पुत्र कसे बनतो आम्ही? पहिली गोष्ट, ख्रिस्तावरती विश्वास ठेवून, पवित्र आत्म्याद्वारे नवा जन्म होऊन. तिसरं म्हणजे ख्रिस्तासंगती एकरूपता, एकनिष्ठ झाल्याने आम्हाला देवाची मुले असं होता येतं. तिसरी गोष्ट फार महत्वाची, आपण त्याच्याकडे बोलूया. वारसत्वाचा पाया किंवा इनहेरिटन्स, हाऊ टू बिल्ड अ फाउंडेशन. ऐकताय मला सगळे? हे मी तुम्हाला टीच करत आहे बरं का, प्रीच करत नाही. आणि टीचिंग लोकांना थोडंसं बोरिंग वाटतं. एक सेवक म्हटले, चार्ल्स स्पर्जन, 1000 उपदेश लोकांना करायला सांगण्यापेक्षा एकालाच म्हणा प्रार्थनामय जीवन जग, ते सगळ्यात बेस्ट आहे. आमेन. म्हणून ट्राय टू अंडरस्टँड दी डिक्लेरेशन्स पॉवर दॅट वी आर लर्निंग नाव डेज. आपण घोषणाचं सामर्थ्य शिकत आहोत चर्च, आणि त्याच्यामध्ये आपण शिकतोय की मी ख्रिस्ता संगती सहवारस आहे. त्या सहवारसाचा पाया काय आहे ते बघूया. पहिली गोष्ट, त्यामधला पहिला मुद्दा, तिसरा पॉईंटमधला पहिला मुद्दा, देवाची प्रतिज्ञा. देवाने प्रॉमिस केले तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. इब्री 6 आणि वचन 17. यस, प्लीज रीड. इब्री 6:17 काय म्हटलंय बघा. ओके, आता माझ्या भाषांतरातलं वाचतो. देवाने आपल्या वचनाची खात्री करण्यासाठी शपथपूर्वक प्रतिज्ञा दिली. ऐकताय मला? किती लोकांना हे माहीत आहे, देवाने एखादं अभिवचन जर दिलं माझ्या बाबतीत, तर तो ते अभिवचन रद्द होऊ देत नाही, तो पूर्णच करतो. करतो का पूर्ण? इरमा 29:11 काय म्हटलंय? आपल्या मिनिस्ट्रीचं ब्रीद वचन आहे. इरमा 29:11 बघा. शक्याने मिनिस्ट्रीला प्रभूने हे वचन दिलं जेव्हा त्याची स्थापना झाली. तुमचं पाठ हवंय ते. बंद करा वरचं. एकदा बंद केलं सांगता आलं पाहिजे. पाठ करा. 1 2 3 स्टार्ट. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. दिस इज अ प्रॉमिस ऑफ गॉड. आणि ह्या प्रॉमिस सांगते तो काय म्हणतो की तू ख्रिस्ता संगती वारस आहेस. आमेन. हे अभिवचन, ही प्रतिज्ञा तुम्हाला देवाने देऊ केली आहे. मग प्रश्न हा उठतो, पास्टर मग असं का? अजूनही आमच्या जीवनामध्ये संघर्ष का अजून 19-20 चालू आहे जीवनामध्ये? एक सांगू तुम्हाला, कारण तुम्ही देवासाठी स्पेशल आहात, म्हणून तुमच्या मागे दुष्ट आंघोळ करून लागलाय तुम्हाला त्रास देण्यासाठी. जगातील लोकांबरोबर तो नाही, तो त्याचाच आहे. तुमच्या मागे तो का आहे? का तुम्ही त्रासामधून चाललात? का ॲक्सिडेंट झाला? काय दुःखद घटना घडतायत? का टेन्शन डोक्यामध्ये? का असे आजारपण आले? देवाच्या गौरवासाठी. आमेन. जे काही होतंय त्याच्यात देवाचं गौरव दडलेलं आहे, आणि त्याला ते गौरव करू द्या. एवढं निश्चित सांगेल, आजारपण, ॲक्सिडेंट हे मृत्यूसाठी नाहीत, हे देवाच्या गौरवासाठी आहे. हे अभिवचन आहे की मी तुला शपथपूर्वक अभिवचन देतो की मी तुझं अभिष्ट करणार आहे. प्रभूला आमचं अभिष्ट करावं लागेल, कारण तो त्याच्या वचनाशी बांधला गेलेला आहे. तो आमचं अनिष्ट करूच शकत नाही, कारण आम्ही सगळं काही सोडलंय आणि त्याला ग्रहण केलंय. म्हणून नव्हे, ऐका, मी सगळं सोडलं, मी त्या धर्मामध्ये होतो, जातीमध्ये होतो, सगळं सोडलं, हे केलं ते केलं, आता मी देवा मागे चाललोय ना, त्यांनी माझं चांगलंच करायचंय. नाही, त्यामुळं नाही करणार. तो चांगला आहे म्हणून तसं होणार आहे. आमेन. तुम्ही त्याच्या मागे चालू नका. त्याने जगावर प्रेम केलंय ना. जो पाप करतोय आत्ता सध्या,
त्याच्यावर पण देवाचं प्रेम आहे की नाही त्याला माहीत नाही, फक्त हाच फरक आहे. सच ए लिव्हिंग गॉड दॅट वी सर्व. असा प्रेमळ देव आमचा प्रभू आहे, त्याची प्रतिज्ञा आहे आणि तो आपली प्रतिज्ञा पूर्ण करणारा देव आहे. नंबर 2, अब्रामाला दिलेली प्रतिज्ञा. पहिली आम्हाला दिली, अब्रामाला दिली. गलतीच्याच अध्यायामध्ये आपण येऊया. 3 अध्याय वचन 29 मध्ये काय म्हटलंय बघा. गलती करासपत्र 3 अध्याय वचन 29 मध्ये काय म्हटले पहा. तुम्ही जर ख्रिस्ताचे असाल तर अब्रामाचे संतान किंवा वंशज आणि अभिवचनाच्या द्वारे वारस आहात. बोला ना आमेन. माझ्याकडे भाषांतर असं म्हणतंय, तुम्ही ख्रिस्ताचे असाल तर तुम्ही अब्रामाचे वंशज आणि प्रतिज्ञेनुसार, म्हणा माझ्या मागे, प्रतिज्ञेनुसार वारस आहात. आणि काय प्रतिज्ञा होती अब्रामाला? मी तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे बाळूच्या कणाप्रमाणे करील. देवाने ते केलं. अब्राम पण म्हणतो हे शक्य नाही, तू जे बोलतोस. 22 अध्याय नीट वाचा घरी गेलं उत्पत्तीचं. तिथं असं म्हटलं की अब्रामाला देवाला पटवून द्यावं लागलं. ऐका ऐका ऐका. तो म्हणतो हे खरं आहे. त्यासाठी बायबल सांगते देवाने स्वतःची शपथ घेतली. आपण नाही का शाळेमध्ये एखादी गोष्ट करतो आणि मित्र म्हणतो ही असं असं घडलं बरं का. तो म्हणतो काहीतरीच बोलतो. समोरचं काय म्हणतो, आई शपथ असं घडलं ना. पूर्वी हे प्रॅक्टिस होतं ना आपल्या. मग तो म्हणतो खोटं बोलते. अरे देवा शपथ खरं आहे. ऐका, अब्रामाला मी आशीर्वादित करणार आहे हे पटवून देण्यासाठी अब्रामाला देवाला अब्रामासाठी स्वतःची शपथ घ्यावी लागली. आय द लॉर्ड सोर बाय माय सेल्फ और हिमसेल्फ और इट सेल्फ, की मी तुला ब्लेस करील. देवानं तसं केलं. तुम्ही ख्रिस्ताचे असाल तर तुम्ही अब्रामाचे वंशज आणि प्रतिज्ञेनुसार वारस आहात. आमेन. हालेलुया. Such a blessings of God given to us through Abraham. ऐकताय मला तुम्ही सगळे. आपण लास्ट संडेला बघितलं समृद्धी जीवनामधलं अब्रामाला देवाने किती ब्लेस केलं, कसा धनाढ्य अब्राहम होता. मी तुम्हाला हे म्हणेल अब्रामासारखे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही तुम्हाला ब्लेसिंग्स आहेत. बोला आमेन. तिसरा मुद्दा, तिसरा पॉईंट मधला तिसरा मुद्दा, ख्रिस्ताच्या कृपेने वारसत्व. ऐकताय मला. ख्रिस्ताच्या कृपेने वारसत्व किंवा सहवारस मी बनलं गेलेलो आहे. तीत याचा 3 अध्याय वचन 7. तितला पत्र 3:7. जस्ट रीड. अक्षय आहे का आपल्यात? तीत 3:7 रीड. यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरलेल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. कृपेने धर्मी नीतिमान ठरवून अनंतकालच्या जीवनाचे वारस. वारसा हक्क किती दिवसासाठी आहे? अरे बाप, कळतंय का नाही? वारस हक्क किती दिवस आहे? एक बायबलमध्ये ना, एक जुन्या करामध्ये 6 शरणपुऱ्याची स्टोरी माहिती आहे ना, मी शिकवली चर्चमध्ये. आणि एखादा गुन्हेगार शरणपुरात गेला, असा नियम होता, जोपर्यंत याजक जिवंत आहे तो गुन्हेगार पण तिथंच राहणार. याजक मेल्यावरच तो बाहेर येईल. आम्ही गुन्हेगार येशू म्हटलेल्या मल्कीसदेकाच्या युगानुयुग याजक पदाच्या घरात प्रवेश केलेला आहे. आणि आमचा याजक किती दिवस जगतो? मग तुम्ही किती दिवस जगणार आहात आणि काय म्हणून जगणार आहात? यस, आमेन. म्हणून विनंती करणं बंद करा. प्रभू हे हवंय ते दे, घर हवंय ते दे, हे हवंय ते नाही. हे येशू तुझ्या नावामध्ये मी हे घेतो बरं का. आणि आय टू गॅरंटी चर्च, तुम्ही ते अनुभव आपल्या जीवनात घेणार आहात. तुम्हाला तो अनुभव खूप लवकर येणार आहे. आमेन. 4थ्या मुद्द्याकडे वळूया, पटपट आपण जाऊया. सहवारसाचा काय आश्रय एक्झॅक्टली आहे ते बघूया. त्याच्यामधून आम्हाला काय काय प्राप्त होतंय. वारस जर मी बनलो तर मला काय काय प्राप्त होते. नंबर 1, त्याच्यामध्ये नंबर 1 पॉईंट आहे आध्यात्मिक वारसा मला मिळतो. म्हणा आध्यात्मिक वारसा. आणि आध्यात्मिक वारसामध्ये मला सगळ्यात पहिलं गिफ्ट, ग्रेट गिफ्ट, योहान 3:16. ग्रेट गिफ्ट. शेवटचं सांगा ना, शेवटचं. हां,
काय आध्यात्मिक वारसा काय? नंबर 1 पॉइंट त्याच्यामधला अनंतकालिक जीवन. रोम 6:23. रोम 6:23. शेवटचं वाचा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. म्हणा, माझा आध्यात्मिक वारसा सार्वकालिक जीवन हा आहे. लक्ष द्या, लक्ष द्या माझ्याकडे. नंबर 2, एखाद्या व्यक्तीला आत्मिक वारसा भेटतो. नंबर 1 सार्वकालिक जीवन. नंबर 2 शांती आणि आनंद, जो फार गरजेचा आहे. दुःखामध्ये, कष्टामध्ये, अडचणीमध्ये आम्हाला परमेश्वर देवाकडनं शांती आणि आनंद मिळतो. योहान 14:27 वाचा. आणि कुणीतरी रोम 14:17 काढा. योहान 14:27, रोम 14:17. मी तुम्हाला काय देऊन ठेवतो? आणि कशी शांती? 3 तासाची, जी फिल्म थिएटरमध्ये भेटते. श्रद्धा, 3 तासाची शांती का? कोणती शांती? मग कशी? हो बोला ना सिस्टर. शांत सिस्टर आपल्यात कुणी नाही, शांती नावाच्या. आणि तुम्ही शांती, तुमचं नाव नाही ते बरंच आहे, तुमचं ते कॅरेक्टर असलं पाहिजे. इवन भावांचं पण. भाऊ खूप शांत आहे, मगाशी मी सांगितलं शांततेचा प्रकार काय. डोंट बी शांत. आत्मिक शांती इम्पॉर्टंट आहे. आणि ती आत्मिक शांतता ख्रिस्ताने त्याची आम्हाला दिली, आणि त्याच्या संगती काय जोडले? आनंद जोडला. वाचा रोम 14:17. कशात नाही? आजपासून जेवायचं नाही. म्हणा आमेन. परवा दिवशी आम्ही खूप छान जेवण केलं प्रेमने. प्रेमचं आवडतं भोजन होतं ना. प्रेम मासंगती बसला होता. सर म्हणे मी अजून घेणार आहे. त्याला मलाच कळलंय, त्याच्या पप्पाला. मला काय म्हणायचं? खा. वाचना ताई, पुढे वाच. हा हे फार सुंदर आहे. माझ्या मागे म्हणा, नीतिमत्व, शांती, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद, याच्यात आहे. आणि आम्ही शोधतोय कुठं? किचन डिपार्टमेंटवालेच ते बोलतायत, आम्ही काय बोललेलो नाही. देवाला तुमचा आध्यात्मिक वारसा म्हणजे हा आहे, तो अचीव करा. तिसरा मुद्दा, पवित्र आत्म्याची आमच्या जीवनातली प्रखर उपस्थिती, एकदम थिक अनॉइंटिंग. ऐकताय मला? बायबल सांगते, ज्या वेळेला शल्मोनाने आपलं मंदिर देवाला समर्पित केलं, असं वचनामध्ये म्हटलं पहिल्या राजामध्ये, की त्या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती एका धुरासमान खूप मोठ्या प्रमाणात होती. थिक प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड came down, the Shekinah came down into the temple. ती उपस्थिती तुम्हाला जाणवली पाहिजे पवित्र आत्म्याविषयी तुमच्या जीवनात. ऐका, एखादी चूक करायला चाललात, बघा, एखादी चूक करायला जस्ट चाललात, की मागून आवाज येतो, थांब, डोंट डू दॅट. येतोय का असा आवाज? मानच हालतात फक्त. आमेन म्हणतो मी त्यासाठी. तुम्ही एखादी गोष्ट चुकीची करणार आहात, कोणतरी ओढतंय तुम्हाला मागे, असं होतं का? होतं, पण ते झाल्यावरती ओढतंय. इट इज ऑल अबाउट द देवाची आत्म्याची उपस्थिती. प्रेषित 2:38 आणि एपिस्करास पत्र 1:13-14 पण काढा बरं. ओके, आता ही झाली एक प्रोसेस नवीन विश्वासणाऱ्यांची, बाप्तिस्मा वगैरे वगैरे गोष्टी. एपिस्करास पत्र नंबर 1 चॅप्टर 1 and verse 13 and 14. एपिस 1:13-14. हां हां पवित्र आत्मा याचा शिक्का, देवाच्या महिमेची स्तुती व्हावी. आमेन, आमेन म्हणा ना. म्हणजे
आत्मा हा वारसत्वाचा शिक्का आहे. पवित्र आत्मा जो दिलाय का, ऐका ऐका ऐका, तो मला दिलाय का तर माझा शिक्का मारलाय. हॅलो, माझ्यावर शिक्का, मी शिक्का मोर्तब आहे. बरं, तो शिक्का दिसत कसा नाही माणसाला? का दिसत नाही? शिक्का मारणे म्हणजे सील मारणे नव्हे. शिक्का मारणे म्हणजे जगापासून वेगळं करणे, केले जाणे, वेगळे केलेला समुदाय, लोकगट. म्हणजे यू आर द पीपल सिलेक्टेड वन हू आर स्टॅम्प्ड बाय द स्पिरिट ऑफ द लॉर्ड. आणि ते वचनामध्ये म्हटलं की तुम्ही, आत्मा हा वारसत्वाचा शिक्का आहे जो तुम्हाला आणि मला दिला आहे. हालेलुया. आम्ही खरंच धन्य आहोत चर्च. तो शिक्का आमच्यावर दिलेला आहे, आमच्यावर मारण्यात आलेला आहे. आमेन. पुढे जाऊया. ए भाग झाला, आता बी पार्टकडे येऊया. पहिलं होतं आध्यात्मिक वारसा, आत्ता आहे स्वर्गीय वारसा. म्हणा स्वर्गीय वारसा. माझ्याकडे बघून म्हणा स्वर्गीय वारसा. हात वर करून म्हणा स्वर्गीय वारसा. वगैरे बघत राहा माझ्याकडे. नंबर 1, वारसा म्हणजे काय? नाश न होणारा वारसा. फक्त वारसा नव्हे, नाश न होणारा वारसा. पहिले पेत्र 1:14. पहिले पेत्र 1:14. हा, नाश न होणारा वारसा. माझ्या मागे म्हणा, नाश न होणारा वारसा, मलिन न होणारा वारसा, न कोमजणारा वारसा ख्रिस्ताने मला बनवला आहे. म्हणजे स्वर्गीय वारसा हा असा आहे जो अविनाशी आहे, सार्वकालिकतेसाठी आहे, जो आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. नंबर 2, परमेश्वराचे राज्य. मत्तई 25:34. रीड. मत्तई 25:34. If you got it, if you are there, read loudly. कोणाला म्हटलंय? तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना, तुम्ही कुठं आहात, डावीकडं का उजवीकडं, ते ठरवायचं आहे आम्हाला. हॅलो, किती लोक उजवीकडे बसलेत? हाच भाग माझ्या उजवीकडे. नाही, मी असं होतं म्हणजे हा पण माझ्या उजवीकडे येईल. का उजवा डावा शब्द खूप इम्पॉर्टंट बायबलमध्ये आहे? कारण देवाने ख्रिस्ताला, पित्याने ख्रिस्ताला त्याच्या उजवीकडे बसवलंय आणि त्याच्या उजवीकडे आपण पण बसलो. राईट से ह्या हातामध्ये अधिकार आहे ना. इट्स वेंट अवे. हां, उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. म्हणा, पित्याचे आशीर्वादित या, जे राज्य जगाच्या स्थापनेपूर्वी तुमच्या करता सिद्ध केले होते, त्याच्यामध्ये वतनाचा वारसा हक्क घ्या. इथं बसलो तर आम्ही 1 गुंठ्यासाठी पायपीट करत, आणि इकडं सगळं जग तुम्हाला द्यायचं ठरवलंय प्रभूने. सरड्याची धाव माहिती आहे का? म्हण आता ऑनलाईन मी ते हिंदी मधलं नाही बोलू शकत. इथे बंधुवर्ग मला जेवायला नेतील. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, ती एक म्हण आहे. आपली धाव कुंपणापर्यंत नाही. आम्हाला कुंपणच नाही मुळात. म्हणा मला कुंपण नाही, म्हणा मी मर्यादित नाही, त्याच्यामुळे वेडेवाणी करतो. लगाम नसल्यामुळे मी अमर्यादित आहे. आय एम अनलिमिटेड बिकॉज द इनफायनाइट गॉड, म्हणा माझ्या मागे, लिव्स इन मी. देअरफॉर आय एम ऑल्सो इनफायनाइट इन क्राइस्ट जीसस. आमेन. शिकले ना इंग्लिश? किती छान. हां, जगाच्या उत्पत्तीपासून तयार केलेले राज्य तुमच्या स्वाधीन करून टाकले ख्रिस्ताने. आणि तुम्हाला एक सांगू, अजून एक रिव्हलेशन ऐका. स्वर्गामध्ये आम्ही आज्ञा देणार आणि आमच्याकरता स्वर्गदूत काम करणार.
नाही कळालं. स्वर्गामध्ये आम्ही म्हणणार हॅलो गॅब्रिएल थोडंसं तेवढं करून घ्या बरं, आणि ते कळणार आमच्यासाठी. हां मिखाईल दादा म्हणजे शिंदे नव्हे ते मिखाईल, आणि ते कळणार. कारण तुम्ही तिथे त्या पदावर आहात, ते वतनाचा सुख भोगत आहात जे ख्रिस्त भोगत आहे आज. आय होप यू गॉट इट. आम्ही ते वतन हकदार आहोत, तो हक्क आम्ही आज उपभोगणार आहोत जो ख्रिस्त भोगत आहे स्वर्गामध्ये. बायबल सांगते त्यांनी पित्याचं ऐकलं, पित्याने त्याला सगळ्यात उच्च नाव, उच्च स्थान दिलं, तिथे आम्ही आहोत. हॅलो चर्च, तुमच्याविषयी बोलतोय मी काहीतरी. तुम्हाला ख्रिस्ताने तिथं उच्चपदी विराजमान केलेला आहे, आणि तो सर्व उच्च पदाचा अधिकार देवाने तुम्हाला देऊ केलाय. म्हणून म्हटलंय वरील गोष्टीकडे आमचा आहे. तिसरा मुद्दा ख्रिस्ता बरोबर. आता हा फार पॉवरफुल पॉइंट, लक्षपूर्वक ऐका, पटलं तर नक्की आमेन म्हणा. ख्रिस्ता बरोबर राज्य करणे. बापरे काय म्हटलंय, वाचा ना वचन 2 तिमोथी 2:12 रीड. हां, जर आपण धीराने सोसतो तर त्याचबरोबर राज्यही करू. हां, तो वरचा पॉइंट बघा. आपण सोसत राहिलो तर आपण त्याच्या सोबत राज्य करू. म्हणा मी ख्रिस्ताबरोबर राज्य करणार आहे. दॅट डोमिनियन पॉवर इज गिवन टू मी. राज्य करायचंय मला. म्हणा शेजारच्याला म्हणा तुम्हाला राज्य करायचंय. हालेलुया. यस सर्वदे परिवार ऐकतोय मला. यश काय करायचं आपल्याला, कुठं करायचं, स्वर्गात आणि भूतलावर. आमेन. म्हणजे ख्रिस्त आज राज्य करतोय ना, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या. ही किती सुंदर प्रार्थना आहे. तुझे राज्य कुठे येऊ म्हटलंय, भूतलावरती. आणि जर ख्रिस्त स्वर्गामध्ये राज्य करतोय, आपण या भूतलावरती राज्य करू. पण जेव्हा तो आम्हाला घ्यायला येईल ना, तर आम्ही सगळे मिळून तिथे राज्य करूया, स्वर्गातच. काय रुबाब असणार आहे तुमचा, माय गुडनेस. काय थाट वेगळाच, तुमचा ड्रेस कोड वेगळा, तुमचा रुबाब वेगळा, तुमची हाईट वेगळी. जरी बारका आहे तरी तो हाईट असणार आहे त्याला स्वर्गात. तुमचे शू वेगळे, तुमच्या मागे एस्कॉर्टिंगला स्वर्गदूत असतील. तुम्ही जाल तर ते जाल, तुम्ही थांबलात तर ते थांबाल, तुम्ही म्हणाल तर ते पळत जाऊन गोष्टी करतील. कारण यू हॅव गिवन द सेम अथॉरिटी लाईक अ ख्राइस्ट. ख्रिस्ताचा अधिकार कशा कशावर होता, येशूने कशा कशावरती राज्य केलं, बोला ना, उदाहरण सांगा ना. जेव्हा भूतलावर होता मानवी दृष्टीने कशा कशावरती राज्य केलं, मानवी दृष्टिकोनातनं कशावरती अधिकार गाजवला, मरणावर, अजून समुद्रावर, पाण्यावर, वादळावर, आणखी दुष्ट आत्म्यांवर, हां मृत्युंजय झाला मरणावर, आणखी काय जे प्रभू करू शकला नाही, गळ्याला जागा भरा सांगा. 33.5 वर्षात तो काय करू शकला नाही, त्याच्याकडनं ते झालं असतं बरं झालं असतं असं म्हणतो का आपण. ही हॅज डन एव्हरीथिंग परफेक्टली. सर्व काही त्यांनी परिपूर्णतेने पूर्ण केलं. शब्द काय वापरतोय मी. आणि तोच अधिकार तुम्हाला आणि मला दिलाय. जे ख्रिस्ताने केलं तेच मी करणार आहे, आणि परिपूर्णतेने परिपूर्ण मी करणार आहे. आमेन. दॅट पॉवर इज गिवन टू मी सेज द वर्ड. शेवटाकडे जाऊ. सहवारस बनण्यासाठी पण काही अटी आहेत, सम कंडिशन्स आहेत. ऐकताय का. हां विश्वदादा मला सांगा, एखाद्या मुलाला मुलीला वारस करण्यासाठी जगामध्ये आज काय अटी असतात. किमान तो त्या घराचा सदस्य असावा ना, बरोबर ना. योगेश पास्टरला त्यांच्या मुलाचं नाव 7/12 लिहायचंय. मुलाचं नाव यश, दुसऱ्याचं नाव मधी सुधीर आला. मग उदाहरणासाठी बरं का, तुम्ही विचारू नका सुधीर कोण आहे. मध्ये सुधीर कुठून आला,
हा नाही आहे तिथे, कारण तो माझा संतान नाही. यश आहे आणि प्रेम आहे. आय विल पुट द नेम्स. साराचंच नाव आम्ही लिहिणार. काय लिहिणार? दानियल कुठून आला, इस्रायल कुठून आला, त्याचं नाव नाही आहे तिथं. अनुग्रहाचं नाव येईल. अनुग्रह ही कशी तिथं असेल? अनुग्रह असल्यावरती फिमेलमध्ये पण टाकले आपण, कृपा, कृपिका, कृपा, वॉटेवर. सी देर इज अ कंडिशन गिवन बाय गॉड. देर इज अ, म्हणजे तिथे काही अटी आहेत. त्या कोणत्या बघा. नंबर 1 समजून घ्या चर्च. नंबर 1, ख्रिस्ताबरोबर दुःखात सहभागी होणे. म्हणजे तुम्हाला वारसा जर हक्क हवाय ना, प्रभू सांगती, बी इन्वॉल्ड इन हिज व्हॉट यू कॉल दी पेन्स अँड द ॲग्नी. रोमकराच्या 8व्या अध्यायामध्येच आपण पुन्हा येऊया. तिथे वचन 17 पण त्या गोष्टी दिल्यात बघा. परत माघारी या. द फर्स्ट वर्ड 8:17 तिथे म्हटलंय, खालचा भाग वाच आपल्याला त्याच्याबरोबर. हा म्हणजे जर आपण त्याच्या सोबत दुःख भोगलो तर त्याच्याबरोबर गौरवात सहभागी होऊ. म्हणा आमेन. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ता संगती आम्हाला ख्रिस्तासाठी. तुम्हाला एक गोष्ट मी सांगेल, सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला ख्रिस्तासाठी बऱ्याच प्रकारच्या परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. चर्च, आमच्यासमोर त्या प्रलोभनं येतील. आम्हाला ख्रिस्तासाठी त्या दुःखातनं, त्या छळातनं, त्या त्रासातनं जावं लागेल. पण लक्षात ठेवा, ते दुःख भोगणे म्हणजे दुःखात आमचा अंत होणे नाही. त्याला पुढे शब्द वापरलाय गौरव. यू आर ऑनर्ड बाय गॉड. यू आर ऑनर्ड. तुमचा सन्मान होणार आहे. म्हणजे अट काय आहे? काय करायचं आम्हाला ख्रिस्ता सांगते? किती लोक तयार आहेत दुःख घ्यायला ख्रिस्तासाठी? तयार आहात का आंटी? काय काय दुःख घ्यायला तयार आहात? जे येतील ते आहेत. पाळका सांगते उभा. वेन वी स्टँड इन दॅट पर्टिक्युलर सिनॅरिओ, इवन देव आम्हाला गौरवात नेतो. आमेन. दुसरा पॉईंट अटीचा, आत्म्याने चालणे. म्हणा आत्म्याने चालणे. ज्याला वारसा व्हायचा आहे त्यांना आत्म्याने चालावा लागेल. देहाने चालणं, दैहिकता बंद झाली पाहिजे आमच्या जीवनातली. गलती 5:17-16 रीड. गलती 5:16 बघा काय म्हटले. गलती 5:16. मी तर म्हणतो. काय म्हणतो? ऐका, मी तर म्हणतो. म्हणा ना, मी तर म्हणतो. काय? कोण कोणास म्हणतो? पौल गलतीकरास म्हणतो. गलतीकरांच्या लोकांना की मी हे म्हणतो की मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच. म्हणा ना, आत्म्याने चाला. देवाची पण इच्छा ती आहे. रोम 8:14. जितक्यास देवाचा आत्मा चालवतो. बोला आमेन. कोणाला देवाचा आत्मा चालवत नाही हात वर करा. कोणाचा आत्मा चेक करा. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते सगळे देवाची मुले आहेत. म्हणा मी देवाचं मूल आहे, कारण देवाचा आत्मा मला चालवतो. एक लक्ष द्या. बऱ्याच सेवकांना तुम्ही असं बोलताना ऐकलं असेल, एखादी दुर्घटना घडणार आहे त्याच्या आधी प्रभू दाखवतो, चिन्ह देतो. मला वाटतं 1993 मध्ये भूकंप झाला होता किल्लारीला. 93 मध्ये मला आठवतं. मी लहान होतो आणि घराच्या बाहेर आम्ही पळत आलो. समोर भिंगा टेकडी आहे. अख्खं एरिया बाहेर येऊन बसला होता आणि बसून पण आम्ही हालत होतो. तेव्हा भूकंप एवढा काय माहीत नव्हता. भूकंप झाला होता किल्लारी, लातूर या ठिकाणी, आणि खूप पूर्ण गाव गडप झालं. पुन्हा अमेरिकेमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरला ज्या विमानाने धडक दिली, आतंकवादी हल्ला घडला. काही सेवकांना देवाने दाखवून दिलं होतं की 2 पक्षी अख्ख्या आकाशामध्ये टक्कर घेत आहेत. काही घंट्यात ही घटना घडली. बऱ्याचदा परमेश्वर आम्हाला एक साइन देतो
आम्हाला म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीला साईन देतो जो आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा व्यक्ती जगातल्या प्रेरणेमध्ये, जगातल्या आकर्षणामध्ये रममाण होत नाही. त्याला तुमचा 1 मिनिट पण आवडत नाही जो तुम्ही चुकीचा घालवलेला. मिनिट सोडा, आम्ही घंटे घालवतोय कुठं. प्लीज त्या स्पिरिटला जो तुम्हाला मोबाईलमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय, ते आहे देहाची वासना तुम्ही पूर्ण करताय, त्याला तुम्ही बंद करा, आपल्यापासून दूर करा. वॉक बाय द स्पिरिट, नॉट बाय द फ्लेश. आणि जे देहाने चालतात ते दैहिक आहेत, म्हणजे आत्म्याने चालतात ते तुम्ही ठरवा तुम्ही कशाने चालत आहात. ही अट आहे. आणि तिसरी अट पवित्रता आणि आज्ञाधारकता. म्हणा पवित्रता आणि आज्ञाधारकता. 1 पेत्र 1 अध्याय 15 आणि 16. तर तुम्हाला पाचारण करणारा पवित्र आहे, तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हावे. म्हणा मी सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र आहे. आणि ही देवाने, तुम्हाला माहिती आहे का, देवा सगळ्यात पहिले ॲट्रिब्यूट आहे, गुणधर्म देवाचा पवित्रता, होलीनेस. आणि म्हणून वॉक इन द होलीनेस, ते वॉक इन द स्पिरिट. आमेन. जे आत्म्याच्या प्रेरणेने चालतात ते पवित्रतेमध्ये जीवन जगतात. शेवटच्या पॉईंटकडे आपण आहोत. तुम्हाला वारसा हक्क जर मिळालेला आहे तर विश्वासणाऱ्यांची एक नवी ओळख तयार होते वारसा हक्कातून. 3 पॉईंट सांगतो, मग आपण प्रार्थनेकडे पुढे जाणार आहोत. नंबर 1, जो कोणी वारसा बनलाय त्याच्यासाठी 1 पॉईंट पहिला, हा देवाचा वारस. म्हणा मी देवाचा वारस. शेजारच्याला म्हणा तुम्ही देवाचे वारस आहात. रोम 4:13. कारण तू जगाचा वारिस होशील. हा हे अभिवचन अब्रामाला किंवा त्याच्या संततीला. त्याची संतती कोण आहे? मी. म्हणताल इसाक. म्हणा मी. नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वतेच्या द्वारे होते. आमेन. अब्रामाचा वारसा विश्वासामुळे. तुम्हाला पण जो वारसा भेटलाय तो त्याच विश्वासामुळे भेटलाय. आमेन. एक सांगू तुम्हाला, आज रात्री झोपताना एक प्रार्थना करा. देवा, मला स्वप्नाद्वारे दाखव तरी मी स्वर्गीय वारस कसा आहे. हसताय तुम्ही, खरंच सांगतो प्रभू दाखवील. तो तुम्हाला स्वर्ग उघडून दाखवील तुमचा वारस पण काय आहे ते. खरं सांगतो मी. हमेशा स्टोरी ती तुम्ही, सैतान अशा वेळेला सैतान तुम्हाला इतकं कन्फ्यूज करील ना. स्वर्ग बरं काय नसतं, फक्त कल्पना आहेत त्या. बरं कल्पना तर कल्पना. आम्ही जाऊ ना जेव्हा तिथं, तेव्हा तुला तिथून बघू म्हणायचं. तुझी काय दशा असेल ना. म्हणजे जेव्हा सैतान देवाचा सेवक ज्यांनी मुर्दे उठवले, स्मिथ विगनवल्स, हॅलो, मुर्दे उठवले म्हणतो, झोपेतनं उठवले नाही. जवळजवळ 16 मुर्दे उठवले. स्वतःची बायको पण मेली उठवली त्यांनी. स्मिथ विगनवल्स प्रार्थनेवरून आले आपल्या घरात. एंट्री केल्या एक अकराळ विक्राळ अशी एक प्रतिमा, इनफॅक्ट डायरेक्टली व्यक्तिमत्व समोर उभा, एकदम विचित्र, भयानक, काळी कुट्ट, डोळे चमकणारे आणि आगळा वेगळा. ह्यांनी प्रवेश केला त्या रूममध्ये. स्मिथ विगनवल्सने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही तिथे असते तर काय केलं असते. पळायचा विषय सोडा हो. पालक साहेब कुठे आहेत, फोन कुठे आहे माझा, किंवा काय करू आता मी. पळायची लायक पात्र तिथं तुम्ही नसते, डायरेक्ट फ्लॅट. कारण मी ते पिक्चर पाहिलं ना, इतकी भयानक चित्र होतं तिथं. विगनवेल्स म्हणाले त्याला पाहून,
हां, तू आहेस का? मला वाटलं दुसरं कोणीतरी आलंय. हॅलो, तू आहे का म्हणे. अहो, किती मोठा मुस्कटात मारली त्याच्या. मी आहे का म्हणजे मी कोण आहे? अरे तू कचरा आहे, चल गेट आउट. आणि तो लिटरली गेला. कोण? दुष्ट गेला. तू त्याला कचरा किंमत दिली त्यांनी, प्रभू सेवकाने. अन्न भाषा सुरू नाही केली, तिथे गुडघ्यावर नाही गेला. तू हे का, जाऊ दे, मला बाकीचं कामाला जाऊन झोपायचं म्हणे. गिव्ह सच ए इम्पॉर्टन्स टू द डेव्हिल इन युअर लाईफ. तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टींना, दुष्ट आत्म्यांना असं स्थान द्या. तू आहे का, गेट आउट, सर मला बाकीचं काम आहे. एंगेज होऊ नका त्याच्यामध्ये, ऑक्युपाय होऊ नका. देवाचं काम करत पुढे चाला. बिकॉज यू वॉक इन द स्पिरिट. आणि जो वॉक इन द स्पिरिट, त्यांना देवाचा वारसा म्हटलंय. विश्वासानं आम्ही वारसा बनलो आहोत. आणि माझा विश्वास हा आहे, मी अब्रामाच्या जवळ स्वर्गात बसणार. हे विचारायला, त्याला हे विचारायचं की बाबा रे, एवढे वर्ष जगलास कसा? हाऊ लॉंग ही लिव्ह? इट्स नॉट 120, मोर दॅन 120. 100 पेक्षा अधिक. आणि मी कधीतरी प्रीच करणार आहे कटोरा. माहिती आहे कटोरा? आम्हाला कटोरी माहिती आहे, कटोरा माहीत नाही. कटोरा त्या तिसऱ्या बायकोचं नाव, अब्रामाच्या. आणि तिच्यापासून जी संतान घडली ती किती ब्लेस्ड होती, मी तुम्हाला सांगणार एक दिवशी. ऐकायचं का प्रीची? कधीतरी ऐकूया, मे बी पुढच्या आठवडे. ओके, नेक्स्ट. पहिलं देवाचा वारसा. नंबर 2, ख्रिस्तासोबत सहवारस. म्हणा, ख्रिस्तासोबत सहवारस. एपिस 2:6. खूप माझं आवडतं वचन आहे, लक्षपूर्वक ऐका. बघा चर्च, वरती वाचा सगळे. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याबरोबर उठवले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. ही ओळख झाली माझी. मी वारसा आहे ना. पहिली गोष्ट म्हणजे मी मरणातून उठवलोय. म्हणजे मी पहिला व्यक्ती, पहिला आदाम, पहिली हवा मेले, ख्रिस्ता संगतीत पुनरुत्थित झालो किंवा झाले. आणि आता मला दुसरं काय प्राप्त झालं? स्वर्गात बसवलंय. कुठे बसलात? प्लीज. स्वर्गात बसणारा व्यक्ती रुबाबात बसतो. बसा बरं रुबाबात, बसा रुबाबात. ठीक आहे, लगेच सगळ्यांनी खुर्च्या टाईट केल्या. याला म्हणत नाही रुबाबात बसणे, कृतीतनं रुबाब दाखवू द्या, दिसू द्या. आमेन. सैतानाने तुमचा विचार करता क्षणी त्याला घाम फुटू द्या. असं नाही म्हणू दे त्यांनी, हा माझाच आहे, काय अडचण आहे, चला. नो नो नो, डोंट डू लाईक दॅट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने तुम्हाला ख्रिस्त संगती बसवलेला आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आपण सांगून प्रार्थना करूया. तो आहे राजेशाही आणि याजक वर्ग. वारसा हक्क म्हणजे राजेशाही आणि याजक वर्ग. पहिले पेत्र 2:9, फेमिलियर वर्ड. एकच मिनिट. निवडलेले म्हणा, मी निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक, असं आहे. माझं स्वतःच आहे असं देव म्हणू शकतो तुमच्या बाबतीमध्ये. तो माझा आहे. म्हणजे वारसा हक्क झाल्यावरती काय ओळख भेटते? तुम्हाला काय ओळख भेटली? निवडलेले तुम्ही वंश आहात. म्हणजे इथून पुढे तुमच्या जेवढ्या पिढ्या, ऐका, तुमच्या परिवाराचं नाव घ्या, त्या परिवारात जेवढ्या पिढ्या तयार होतील त्या आशीर्वादातून आशीर्वादाकडेच वाटचाल करणार ठरतील. कारण ते निवडलेलं वंश आहे. पुढे त्यांना राजकीय म्हणजे हे राजेशाही थाट आहे. आम्हाला राजेशाही थाट. दुबईमधले राजे लोक माहिती तुम्हाला घरामध्ये काय पाळतात? आणि आपण इथं घाबरतोय बिबटलाच. कुठून बिबट आलाय? तुम्ही त्याला बिबट्या पण म्हणता. बिबट कुठून आलाय? काही लोकांनी त्याचे AI फोटो टाकलेत व्हायरल, दारात उभा. अरे ते कुत्रा असेल. हे राजे लोक दुबईमध्ये अंकल लिटरली चित्ते पाळतात, सिंह पाळतात, वाघ पाळतात, बिंदास त्यांच्याबरोबर जेवतात. ते काय थाट आहे हा राजेशाही थाट आहे हा. आणि त्या राजाचे आपण लेकर, आपला थाट किती मोठा असावा. सैतान हा गरजणाऱ्या सिंहा समान आहे. सिंह नाही हा, तो आमच्या पायाखाली आहे. आणि खरा यहूदाचा सिंह आमच्या बरोबर असतो.
मग काय घाबरता बिबट्याला? येऊ द्या किती यायचे ते, येशूच्या नावात आम्हाला पण पळून जाणार आहेत. आम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकगण आहोत. आणि पुढे म्हटलंय पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे आपले. तुम्हाला तो आपले, माझे लोक म्हणत आहे. गॉड्स ओन पीपल. केरळला गॉड्स ओन कंट्री म्हणतात. आम्ही गॉड्स ओन पीपल आहोत, म्हणून आम्ही देवाचा स्वतःचा माणूस आहे. निष्कर्षाकडे मी तुम्हाला आणतो. देवाचं वारस ही ओळख विश्वासणाऱ्यांना देवाच्या राज्यातील पूर्ण सहभागितेची खात्री देते. हे फक्त भविष्याचे वचन नाही, तर वर्तमानातही आनंद, शांतता आणि आत्मिक सामर्थ्य देणारे सत्य आहे. प्रभू ह्या वारसाच्या वचनामधून आम्हाला ब्लेस करो. शेवटाकडे येऊ, ते वचन वाचून आपण थांबूया. रोमकराच्या पुस्तकातलं 8 आणि वचन 17 असं म्हटलंय, आपण जर देहाचे नव्हे तर आत्म्याचे नेतृत्व स्वीकारले तर आपण देवाची मुलं आणि म्हणूनच देवाचे वारस आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. प्रार्थना करूया, डोळे बंद करूया आपण यावेळेला. देवाला धन्यवाद देऊया. त्याच्या अभिवचनाबद्दल आपण देवाचं गौरव करूया, देवाची स्तुती करूया. त्याच्या अभिवचनाला आपण स्वीकारूया आणि म्हणूया, देवा ह्या अभिवचन जे माझ्यापर्यंत आलेलं आहे, मी धन्य म्हणतो स्वतःला की मी वारस आहे आणि वारसासंगती सगळे अधिकार मला भेटले आहेत. याबद्दल देवा तुझा मी ऋणी आहे. देवाला गौरवूया, सन्मान देऊया. आपल्यामध्ये कीर्तिताई आहेत, वचनासाठी देवाकडे आभाराची प्रार्थना करते. सर्वांना तू ब्लेस केलं आणि परमेश्वर बाप्पा तुझं वचनाचं मानणं परमेश्वर बाप्पा आम्हाला जो तू दिलास परमेश्वर बाप्पा, परमेश्वर बाप्पा प्रिय सेवका करवी परमेश्वर बाप्पा तू आमच्याशी बोललास म्हणून तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आज खरोखर परमेश्वर बाप्पा आम्ही स्वतः परमेश्वर बाप्पा स्वर्गाचे वारस म्हणून परमेश्वर बाप्पा आम्ही विश्वास ठेवतो परमेश्वर पिता. आणि परमेश्वर बाप्पा त्याप्रमाणे आम्ही आचरण करण्यासाठी परमेश्वर बाप्पा आज तुझे देव प्रिय लोक होण्यासाठी परमेश्वर बाप्पा आम्हाला तू सहाय्य मदत कर. आणि परमेश्वर बाप्पा आमचं अंतःकरण तू जाण परमेश्वर पिता. आज त्यामध्ये तुझं वचन परमेश्वर बाप्पा कोरलं जाण्यासाठी आणि त्याप्रमाणे आम्ही आचरण करण्यासाठी परमेश्वर बाप्पा आम्हाला तू तयार कर. आणि बाप्पा तुझेच गौरव इथून पुढचा सर्व वेळ काळ समय आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली की देत होय. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.